आजपासूनचा शेतकऱ्यासाठी नवीन अंदाज देत आहे। 23 डिसेंबर 2023चा अंदाज आहे। कारण की काय झालं की सध्या राज्यामध्ये म्हणजे आता तुरीचं पीक काढणी चालू झाली, त्याच्यानंतर कांदे देखील काढणी चालू आहे। म्हणून शेतकऱ्यासाठी खास करून हे पूर्व सूचना म्हणून पूर्वकल्पना म्हणून अंदाज देत आहे। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ज्यांची तूर काढणं चालू आहे त्यांनी काय करायचं, म्हणजे 2 जानेवारी 2 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही तुमची तूर किंवा कांदा काढून झाकून ठेवा। कारण की राज्यामध्ये 3 जानेवारी 2024 पासून म्हणजे नवीन वर्ष सुरू व्हायलंय, त्या नवीन वर्षाला पावसाची शक्यता आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। 3 जानेवारी ते जवळपास 6-7 जानेवारी पर्यंत राज्यामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे। म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणून हा अंदाज खास करून एक पूर्वकल्पना म्हणून देत आहे। मग तो पाऊस विदर्भ आणि खरं तर बघितलं तर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं आता तुरीचं पीक काढणी झालेलं आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा देखील काढणी चालू आहे। त्याच्यामुळे हे खास करून हे अंदाज त्यांनी लक्षात घ्यावा। आणि जवळपास 1 जानेवारी 2024 म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि यावर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या वीकमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत एक सूचना की राज्यामध्ये काय झालं, आता म्हणजे 2023 आता संपत यायला आहे आणि 2024 लागत असताना राज्यामध्ये काय झालं की जवळपास म्हणजे आता हरभरा पीक आहे शेतकऱ्याचे पहिल्यांदा हरभरा पेरला होता आणि त्याच्यानंतर आता जर पाऊस पडला तर त्याला मर लागू शकते। म्हणून एक माहीत असं म्हणून सांगतो, स्वतः एक शेतकरी यांना त्यांना सांगतो, जर समजा 3 जानेवारीचा पाऊस पडला तर तुम्ही काय करा, त्याला युरिया फेकल्याच्या नंतर तुमची ती युरिया फेकल्याच्या नंतर मर थांबू शकते। कारण की मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आता खूप पाऊस पडला होता, बरेच शेतकऱ्याचे हरभरा पीक गेले, पण मी काय केलं, त्याला नंतर युरिया दिल्याच्यामुळं की माझं ते हरभऱ्याचं पीक वाचलं। म्हणून हे कल्पना म्हणून एक माहिती असं सांगतो। त्याच्यानंतर राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामधून खास करून अंदाज हा विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी देत आहे। तरी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे ज्यांचे कांदे तुम्ही काय करायचं, कांदे समजा काढणी चालू आहे तर कांदे काढणी म्हणजे जवळपास 2 जानेवारी 2024 पर्यंत म्हणजे आणखीन तोपर्यंत काढून घ्या आणि तोपर्यंत झाकून ठेवा। कारण की 3 तारखेनंतर तसं तर 2 तारखेला वातावरण चेंज होणार आहे। 2 जानेवारी 2024लाच वातावरण चेंज होणार आहे आणि 3 तारखेपासून बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा।